नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदरणीय गुरुवर्य, आपणास सर्वांना सस्ने नमस्कार करतो। इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र आजचा आपला हा 5वा व्हिडिओ। या अगोदर इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाचा अंतरंग आणि बाह्यरंगाचा अभ्यास करत असताना आपण सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अभ्यास केला होता, त्यानंतर अनुक्रमणिकेचा अभ्यास केला, त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौकटींचा अभ्यास केला होता, त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौथ्या व्हिडिओमध्ये चित्रांचा अभ्यास केला की या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाची जी काही रचना आहे आणि वर्तमान स्थितीतला जो काही अभ्यासक्रम आहे हा ज्ञानरचनावादावर आधारित असा अभ्यासक्रम आहे। आणि ह्या अभ्यासक्रमातून म्हणजे आजच्या स्थितीला जो अभ्यासक्रम आहे त्यातून एक क्रियाशील आणि कृतिशील विद्यार्थी कसा घडेल याचा परिपूर्ण विचार या वर्तमान स्थितीच्या अभ्यासक्रमात केलेला आहे। कारण आपल्या राष्ट्रीय गाभा घटकाच्या जे मूल्य आपल्याला ठरवून दिलेले असतात त्या अनुरूप एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगला नागरिक या देशासाठी घडावा म्हणून अभ्यासक्रम ही एक महत्त्वाची प्रोसिजर किंवा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हा महत्त्वाचा भाग आपल्या जीवनामध्ये संपन्न होत असतो। आणि त्यालाच अनुषंगून आता आजचा जो काही आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओमधून आपण इयत्ता 10वीचं जे तुमचं मूल्यमापन होणार आहे, वर्षभर आपण जे अभ्यास करतो आणि या अभ्यासक्रमाचं जे काही प्रकटीकरण आहे, जे काही मूल्यमापन आहे ते आजच्या या बदलत्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणजे ज्याला आपण सुधारित जे नाव दिलेलं आहे ते कृतीपत्रिका। या 10वीच्या इतिहासाचा जो काही पेपर आहे हा 40 गुणांचा आहे याची आपल्याला कल्पना आहे, पण त्याच्यामध्ये इतिहास हा 28 गुणांना आहे। आता इतिहासच्या कृतीपत्रिकेचा किंवा प्रश्नपत्रिकेचा याचेसुद्धा अंतरंग आणि बाह्यरंग आहेत। एक ढोबळमानाने आपण जर विचार केला तर याचासुद्धा आपण अभ्यास करू आणि त्या माध्यमातून जेवढी प्रश्नपत्रिका आपण चांगल्या पद्धतीने समजू तितकं वर्षभर आपला अभ्यास चांगला होईल। विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्षभर अभ्यास करतो, प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण गुणवत्ता यादीत यायला पाहिजे, आपल्याला जास्तीत जास्त यश संपादन करता आलं पाहिजे, पण बहुतेक जण स्वप्न पाहतात तर बरेच जण स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करतात आणि जे अशा प्रकारचे प्रयत्न करतात ते विद्यार्थी प्रश्नपत्रिकेचा अंतरंग आणि बाह्यरंगाचा अभ्यास केल्याशिवाय राहत नाही। म्हणून आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी काही आपली कृतीपत्रिका आहे आताच मार्च 2020मध्ये म्हणजे 21 मार्च 2020ला जो काही परीक्षा झाली, शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा बोर्डाने जो पेपर आयोजित केलेला होता तर त्या पेपराबद्दलही आपण थोडी साधक बाधक चर्चा करू। आणि खरं तर हे जे काही पाठ्यपुस्तक आहे, ही जी काही कृतीपत्रिका आहे या कृतीपत्रिकेचा जो काही अंतरंग आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य। आता यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य हे 4 महत्त्वाच्या मूल्य संकल्पना। या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी म्हणजे ह्या संकल्पनांवर आधारित आपला हा पेपर तयार केला जातो। जे पेपर सेटर असतात त्यांच्या मनात हा विचार पक्का असतो की ह्या 4ही आपल्या संकल्पना पूर्ण होत आहेत की नाही। तर पहिली जी संकल्पना आहे ज्ञान। आता ज्ञान म्हणजे काय की अध्यापन कार्यातून किती ज्ञान प्राप्त झाले। त्यानंतर आकलन, पाठ्यपुस्तकाचे व्यवस्थित आकलन झाले आहे का। उपयोजन, अध्यापनानंतर ज्ञानाचे योग्य उपयोजन होत आहे का। आणि कौशल्य, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत पाठ्यपुस्तकातून आत्मसात केलेल्या ज्ञानाचं कौशल्य विकसित झाले आहे का। अशा या 4ही महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये प्रश्नपत्रिकेतही त्याचं प्रतिबिंब हे दिसत असतं। पाठ्यपुस्तकात तर दिसतात पण प्रश्नपत्रिकेतही ते आपल्याला दिसत असतं। आता एकूण 28 जे गुण आहेत किंवा आपला जो इतिहासाचा पेपर आहे तो 28 गुणांचा आणि विकल्पासह जर आपण बघितला तर तो 42 गुणांचा आहे। आता या 42 गुणांच्या पेपरमध्ये म्हणजेच 28 गुणांच्या पेपरमध्ये आपल्याला एकूण 14 मार्क हे ज्ञानावर आधारित आहेत, तर 17 गुण हे आकलनावर आधारित आहे, 5 गुण उपयोजनावर आधारित आहे, तर 6 गुण हे कौशल्यावर आधारित आहे। असे एकूण 42 गुण विकल्पासह। विकल्प म्हणजे काय की आता प्रत्येक प्रश्नाला आपल्याला
सोबत काही जास्तीचे प्रश्न दिलेले असतात आणि हे जास्तीचे जे काही प्रश्न आहेत ह्या प्रश्न म्हणजे आपल्याला पर्याय दिलेले असतात की 4 प्रश्न दिलेले असतात, त्याच्यातनं 2 आपल्याला सोडवायचे आहेत किंवा 3 दिलेले असतील तर 2 सोडवायचे आहेत, असे काही प्रश्न असतात. तर त्या प्रश्नांचाही विचार करून ही एकूण गुण असतात आणि खरा पेपर आपला 28 गुणांचा. कारण आपल्याला या मार्कांची फोड माहीत आहे की इतिहास 28 गुण अधिक राज्यशास्त्र 12 गुण. याच्यामध्ये विकल्पासह जर विचार केला तर इतिहास 42 गुण आणि राज्यशास्त्र 20 गुण. आपण राज्यशास्त्राचा जेव्हा स्वतंत्र अभ्यास करू त्यावेळेला आपण या याबद्दल आपण विचार करणारच आहोत. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाच्या बाबतीत अभ्यास करत आहोत. आता यातला अजून एक महत्त्वाचा भाग की प्रश्नांचे 3 प्रकार असतात. वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न. आता या 3 प्रश्न प्रकार जे काही आहेत यामध्ये आपल्या इतिहासाच्या 28 गुणांमध्ये म्हणजे विकल्पासह 42 गुणांमध्ये 8 गुण, एकूण जे काही 5 प्रश्न आहेत त्याच्यापैकी 8 गुण हे वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांवर असतील. आता हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न कोणते? प्रश्नपत्रिका जर आपण बघितली तर यामध्ये प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधान पूर्ण करा. आता त्याचं जे काही उत्तर असेल म्हणजे हे 1 गुणांसाठी असतील. 1 गुणांचे जे प्रश्न असतात किंवा ज्यांचे उत्तरं छोटे असतात असे जे प्रश्न असतात त्याला आपण वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न म्हणतो. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये भविष्यात भाग घेणारे असतील तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा भाग, कारण वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न स्पर्धा परीक्षांबाबत जास्त विचारले जातात. आता वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न हे शक्यतो ज्ञानावर आधारितच असतात. तर याच्यामध्ये एकूण 8 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा. पहिल्यातला ब भाग पुढील विधानांपैकी चुकीची जोडी ओळखा किंवा पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा. तर आपल्याला 3 गट दिलेले असतील आणि 3 गटातनं 3 चुकीच्या जोड्या ओळखायच्या आहेत. प्रत्येक जोडीला 1-1 गुण दिलेला असेल. तर असे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे पहिला प्रश्न हा 6 गुणांचा. आणि आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो काही 4था प्रश्न आहे, पुढील उतार्याचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतील आणि त्या 3 पैकी पहिले जे काही 2 प्रश्न आहेत ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत. म्हणजे प्रश्न 4थ्यामध्ये 2 गुण आणि प्रश्न पहिल्यामध्ये 6 गुण असे 8 गुणांसाठी आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. त्यानंतर लघुत्तरी प्रश्न. आता आपल्याला आपल्या या 5 प्रश्नांमध्ये 22 गुणांसाठी लघुत्तरी प्रश्न आलेले असतील. याच्यामध्ये जे काही 22 गुण आहेत त्या 22 गुणांची जर विभागणी आपण बघितली, या 22 गुणांच्या विभागणीमध्ये प्रश्न दुसरा ज्या पुढील संकल्पना स्पष्ट करा, त्याच्यानंतर दुसऱ्यातला ब असेल टिपा लिहा, त्याच्यानंतर प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा आणि प्रश्न 4थातला तिसरा की पुढील प्रश्नाचं सविस्तर उत्तर लिहा. म्हणजे पुढील प्रश्नाचं सविस्तर उत्तर लिहा. तो एक मुक्तोत्तरी प्रश्न आहे किंवा स्वमतही आपण त्याला म्हणतो. तर असे जे काही प्रश्न आहेत हे सगळे लघुत्तरी स्वरूपाचे प्रश्न असतील. आणि याच्यातला दीर्घोत्तरी प्रश्न जो काही आहे तो आहे 12 गुणांना. इतिहासातील सगळ्यात म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5वा. पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा. आता हा जो 5वा प्रश्न असेल हा ज्ञान आकलन आणि उपयोजन याच्यावर आधारित असेल. याला 6 गुणांसाठी हा प्रश्न आलेला असेल, कारण याच्यात 4 प्रश्न दिलेले असतील, 2 आपल्याला सोडवायचे आहेत आणि प्रत्येकाला 3-3 गुण आहेत, असं 6 गुणांचा. आता आपण प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करताना त्याचा विचार करू. पण या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात घेण्यासाठी जो काही महत्त्वाचा भाग होता की या मूल्य संकल्पना, ज्ञान आकलन, उपयोजन आणि प्रश्नांचे प्रकार. आता हा झाला प्रश्नपत्रिकेचा गाभा की या सर्व गोष्टींचा विचार करून ही प्रश्नपत्रिका तयार केलेली असते. अजून आपण थोडा विचार असा करूया की जे काही आपले प्रकरणानुसार जो काही प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे, प्रकरणानुसार जर आपण प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर त्यामध्ये पहिलं आणि दुसरं प्रकरण पहिले आणि दुसरे. पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा
आणि प्रकरण दुसरं इतिहास लेखन भारतीय परंपरा. या 2 प्रकरणांना 6 गुण आहेत, विकल्पासह 9 गुण. म्हणजे याचे 4 गट केलेले आहेत 9 प्रकरणांचे. तर त्या गटांचा आपण अभ्यास करत आहोत की आपल्या मनामध्ये पाठ्यपुस्तक वाचताना किंवा प्रश्न सराव पेपर सोडवताना किंवा आपल्या मनात हा विचार कुठेतरी असतोच की आपण प्रश्न म्हणजे जो वर्षाच्या अखेर मार्च महिन्यामध्ये आपलं जे मूल्यमापन होणार आहे त्या मूल्यमापनामध्ये आपण जे प्रकटीकरण करणार आहोत त्यामध्ये हमखास यश मिळवण्यासाठी किंवा त्याचा जो पाया आहे तो अशा पद्धतीने जर आपण सविस्तर अभ्यास केला तर आपल्याला जास्तीत जास्त गुण परीक्षेमध्ये मिळतात आणि चांगल्या प्रकारचं यश, आपल्याला जे अपेक्षित यश असतं त्याच्यापर्यंत आपण नक्कीच पोहोचतो. आता पहिले जे काही 2 प्रकरणं आहेत त्याला 6 गुण आहेत, विकल्पासह 9 गुण आहे. आता प्रकरण तिसरे उपयोजित इतिहास, याला 3 गुण आणि विकल्पासह 5 गुण. तर प्रकरण 4, 5, 6, 7 आणि 8. आता हे जे काही 5 प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये 4थं प्रकरण भारतीय कलांचा इतिहास, 5वं प्रकरण प्रसार माध्यमे आणि इतिहास, 6वं प्रकरण मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, 7वं प्रकरण खेळ आणि इतिहास आणि 8वं प्रकरण आहे पर्यटन आणि इतिहास. आता ह्या 5 प्रकरणांना मिळून 16 गुण आहेत आणि विकल्पासह जर विचार केला तर याला 22 गुण. तर अशा या 5 प्रकरणांचा एक गट की ज्याला विकल्पासह 22 गुण. आणि आता शेवटचं जे काही प्रकरण आहे प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. हे जे काही आपलं 9वं प्रकरण आहे ह्या 9व्या प्रकरणाला आपल्याला 3 गुण मिळणार आहेत आणि विकल्पासह 5 गुण. आता यांची जर बेरीज केली तर 28 आणि विकल्पासह 42 अशी ही प्रकरणानुसार गुणांची विभागणी आहे. ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य ह्या मूल्यसंकल्पना, प्रश्नांचे प्रकार, वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी हे प्रश्न प्रकार आणि प्रकरणानुसार प्रश्नपत्रिकेचा जो काही आराखडा आहे, जी काही गुण विभागणी आहे त्याचा विचार जर आपण व्यवस्थित केलेला असला तर आपल्याला चांगल्यापैकी यश परीक्षेमध्ये मिळतं आणि आपण सगळे उत्तरं समाधानकारक लिहू शकतो. आता जेव्हा मार्च महिन्यात आपली परीक्षा होईल त्या परीक्षेला जो काही नवीन बदल आहे गेल्या 2-3 वर्षामध्ये अभ्यास मंडळाने केलेला की आपला पेपरची वेळ ठरलेली आहे 11 ते 1. आपला 40 गुणांचा पेपर आहे, 120 मिनिटांचा कालावधी आपल्या जवळ असेल. पण यातही 10 मिनटं अगोदर म्हणजे ठीक 10:50 मिनिटांनी आपल्याला कृतीपत्रिका म्हणजेच प्रश्नपत्रिका आपल्या हातात मिळेल आणि ती आपल्याला 2 वेळा वाचायची आहे. आता ती प्रश्नपत्रिका वाचत असताना आपण वर्षभरात जर पाठ्यपुस्तकाचं 3-4 वेळा वाचन केलेलं असेल आणि 10 ते 15 सराव पेपर सोडवलेले असतील आणि खास करून सराव पेपर सोडवताना जे आपण उत्तर चेक करतो किंवा जे काही सुरुवातीचे नमुना पेपर आपण पुस्तकातूनच सोडवले पाठ्यपुस्तकातून, तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा होतो की आपला शब्दभंडार तर चांगला असतोच, पण जो काही प्रश्न आलेला असतो. आता उदाहरणार्थ आता पहिली रिकामी जागा, इतिहासाचा आपण पहिला प्रश्न पाहू. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. आता यामध्ये पहिली रिकामी जागा आहे आधुनिक इतिहासाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. ही रिकामी जागा येताबरोबर आपल्या मनामध्ये पहिला प्रश्न असा आला पाहिजे की ही रिकामी जागा कोणत्या प्रकरणातील आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की ही रिकामी जागा पहिलं प्रकरण जे आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा ह्या प्रकरणातील आहे. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये आत्मविश्वास हमखास लक्षात येतो. आता याचं उत्तर एकदम सोपं आहे. याचं उत्तर आहे व्हॉल्टेअर. आता हे उत्तर लिहिल्यानंतर परीक्षेमध्ये अपेक्षित आहे की याला एक तर हलक्या हाताने अधोरेखित करा किंवा याला जर आपण चौकट दिली तर अधिक बरं होईल. पण जास्त आकर्षक करण्याचा काही हे म्हणजे प्रयत्न करू नये, त्याच्यात वेळही जातो आणि आपल्या हातून चुका घडण्याची शक्यता असते. त्यापेक्षा सोप्या पद्धतीने जर आपण त्याला मात्र जे नियामक असतात किंवा जे तपासनीस असतात त्यांना आकर्षित करेल अशाच प्रकारची रचना आपल्या उत्तरांची असली पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट की पेपर सोडवणं
म्हणजे पाठांतर केलं, घोकंपट्टी केली आणि पेपर सोडवायला बसलो असं नाही. पेपर सोडवणं ही एक कला पण आहे आणि हे आत्मसात करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव पेपर सोडवणं महत्त्वाचं आहे. बरेच पुस्तकं आपल्या वाचनात येतात, यूट्यूबचे व्हिडिओ असतात, आपले शिक्षक आपल्याला समजावत असतात, आपले आईवडील किंवा असं कोणीतरी चांगला मार्गदर्शक आपल्याला भेटतात आणि ते आपल्याला प्रश्नपत्रिकेविषयी जागृत करत असतात. कारण इयत्ता 10वी हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा पाया आहे. म्हणजे आपल्या शैक्षणिक विषयाचा तो एक महत्त्वाचा पाया असतो आणि तो पाया जर भक्कम असेल तर येत्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे यशस्वी होऊन एक आदर्श नागरिक किंवा एक चांगलं व्यक्तिमत्व समाजापुढे येत असतं. आणि त्यात आता या प्रश्नपत्रिकेमध्ये हा जो काही प्रश्न असेल हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे आणि प्रश्न पहिला हा ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 3 रिकाम्या जागा असतील. तिघांच्या उत्तर लिहिताना मात्र पूर्ण वाक्यातच उत्तर लिहायचं आहे. आधुनिक इतिहासाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल, याच्यात फक्त उत्तर लिहिलेलं चालणार नाही. कारण प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. म्हणून बोर्डाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सूचनांचं पालन जर आपण केलं तर अधिक बरं होईल आणि आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यात यश येईल. आता याच्यात पुढचा प्रश्न आहे, प्रश्न पहिल्यातला ब भाग. त्यामध्ये म्हटलेलं आहे पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा. आता आपल्यासमोर 3 गट दिलेले असतील. आता जसं या पेपरमध्ये दिलेलं आहे, पहिल्या गटात म्हणजे म्हटलेलं आहे वि का राजवाडे, त्यांच्यासमोर आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, त्यांच्यासमोर आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर, त्याच्यानंतर पंडित रमाबाई, स्त्री पुरुष तुलना आणि महात्मा फुले गुलामगिरी. आता अगदी सहज भावाने आपल्या लक्षात येईल, जसा आपण रिकाम्या जागांच्या वेळेस विचार केला की ही रिकामी जागा कोणत्या प्रकरणातील आहे, तसाच विचार ह्याही प्रश्नाच्या वेळेस करायचा आहे. आता जे काही मी नावं वाचले त्यामध्ये हा जो प्रश्न आहे हा सहज आपल्या लक्षात आला असेल, हा प्रकरण 2 मधील आहे. आणि दुसऱ्या प्रकरणातील हा प्रश्न, याच्यामध्ये एक गोष्ट लगेच आपल्याला जाणवते की स्त्री पुरुष तुलना हा जो काही ग्रंथ होता हा ताराबाईंचा होता. आता आपल्याला इथे स्पष्टीकरण द्यायचं नाही, आपल्याला फक्त चुकीची जोडी ओळखायची आहे आणि चुकीची जोडी जी काही आहे ती साहजिकच पंडिता रमाबाई स्त्री पुरुष तुलना. कारण हा ग्रंथ ताराबाई शिंदेने लिहिलेला होता. अशा प्रकारच्या 3 गट दिलेले असतील, 3 गटांमधनं आपल्याला अशा पद्धतीचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे हा जो काही प्रश्न आहे कृतीपत्रिकेमध्ये जे काही बदल झालेले आहे त्याच्यामध्ये जसा चुकीची जोडी ओळखा, पूर्वी आजपासून 3-4 वर्षापूर्वी अशा प्रकारचे प्रश्न नव्हते, पण आता कृतीपत्रिकेमध्ये मात्र आपल्याला विचार करायला भाग पडतील. किंवा आपण अगोदर फक्त पाठांतर केलं आणि उत्तर लिहिलं, तर आता तसं नाही आहे. आता प्रश्नपत्रिका किमान 1 ते 2 वेळा वाचन करणे गरजेचं आहे. कारण ती वाचल्यानंतर ती कशी समजते आणि आपल्याला सहज आकलन होईल, त्याचं उपयोजन सहज होईल आणि आपण किती कौशल्य आत्मसात केलेलं आहे याचं प्रतिबिंब या उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नपत्रिकेत सोडवताना उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून आपण बोर्डाकडे आपोआप सुपूर्द करत असतो. आणि जे काही हेतू, जी काही संकल्पना अभ्यास मंडळाच्या मनात होती ती साध्य होण्यासाठी ही कृतीपत्रिका फार महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्यापैकी बदलत्या स्वरूपातला हा एक प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. आता आपण पुढच्या गटामध्ये येऊ. पुढचा जो काही प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेमधला तो आहे दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. प्रश्न दुसरा, दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रश्न दुसरा अ, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. आता याच्यामध्ये आपल्याला आकृतिबंध दिलेला असेल किंवा संकल्पना चित्रावर आधारित एक
जसं आता या प्रश्नात दुसरं जे काही दिलेलं आहे संकल्पना चित्र नंबर 2चा जो काही प्रश्न आहे त्याच्यात म्हटलेलं आहे पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. त्याच्यात बैठे खेळ, आता याच्यामध्ये 4 खेळ आपल्याला बैठ्या स्वरूपाचे ते आठवून लिहायचं आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये आपण चांगल्यापैकी या प्रश्नाची तयारी करू शकतो. आता हे जे काही बैठे खेळ आहेत या बैठ्या खेळांमध्ये आपल्या मनात आलं असेल की हा प्रश्न कितव्या प्रकरणातला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे हा कौशल्यावर आधारित असलेला प्रश्न आहे की आपलं उपयोजन ज्ञान आकलन उपयोजन आत्मसात केल्यानंतर कौशल्य म्हणजे अध्यापनातून आपण पाठ्यपुस्तकातून आत्मसात केलेल्या ज्ञानातून आपलं किती कौशल्य विकसित झालेलं आहे याचं मोजमाप करणारा हा प्रश्न आहे. आणि प्रश्नपत्रिकेत हा वस्तुनिष्ठ म्हणजे लघुतरी स्वरूपात आलेला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये 7व्या प्रकरणातील हा प्रश्न, 7वं प्रकरण खेळ आणि इतिहास, त्यातील जे काही बैठे खेळ आहेत आपण बघितलं मैदानी खेळ आणि बैठे खेळ म्हणजे इंडोर गेम आणि आउटडोअर गेम. त्याच्यापैकी आता बैठे खेळमध्ये कॅरम, पत्ते, बुद्धिबळ आणि सोंगट्या. आता यामध्ये काचकवड्या, सागरगोटे, भातुकली असे प्रकारची उत्तरं दिली असती तरी चाललं असतं. तर अशा प्रकारचा हा दुसरा प्रश्नातला अ भाग. तर अशा 3 संकल्पना दिलेल्या असतील. आपल्याला 2 संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहेत. एक तर आकृतिबंध असेल, कालरेषा असेल किंवा ओक तक्ता असेल किंवा संकल्पना चित्र असतील. पण आपण जितके जास्त सराव पेपर सोडवलेले असतील त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी होईल. आणि प्रत्येक प्रकरणानुसार प्रकरणाच्या खाली जे काही प्रश्न दिलेले असतात स्वाध्याय म्हणून ते प्रश्न जर आपण काळजीपूर्वक सोडवलेले असतील तर आपल्याला 9 प्रकरणांमध्ये या सगळ्या प्रकारचे प्रश्न सहज लक्षात येतात. आता पुढचा जो काही आपला प्रश्न आहे तो आहे टिपा लिहा. आता या टिपा लिहामध्ये प्रश्न दुसऱ्यातला हा ब भाग. हा जुनाच म्हणजे टिपा लिहा हा प्रश्न प्रकार बऱ्याच वर्षापासून आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये चाललेला आहे. हा 4 गुणांसाठीचा प्रश्न असेल. याला गुण असतील 4 आणि सोडवायचे आहेत 2, दिलेले असतील 3. म्हणजे आपल्याला एक प्रश्न जास्तीचा यामध्ये दिलेला आहे. तर टिपा लिहा हा आहे आपला पारंपरिक प्रश्न प्रकार. त्याच्यातला याच्यामध्ये यावर्षी स्त्रीवादी इतिहास, मनोरंजनाची आवश्यकता, खेळाचे महत्त्व अशा प्रकारचे प्रश्न मार्च 2021मध्ये काही जो 21 तारखेला पेपर झाला होता त्यामध्ये विचारलं गेलेलं होतं. आता स्त्रीवादी इतिहास ह्या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर हा प्रश्न आहे प्रकरण 2 मध्ये. त्या दुसऱ्या प्रकरणातला हा प्रश्न आहे. याचं उत्तर मुद्देसूद अपेक्षित आहे. इतिहासामध्ये आता लिखाणाचं जे स्वरूप आहे ते जे काही मुद्द्याला अनुसरून किंवा त्याचे जर आपण मुद्दे केले छोटे छोटे तर ते आपल्याला अधिक फायद्याचं असेल. तर म्हणजे तपासणी जे काही नियामक असतात किंवा जे काही तपासणीच असतात त्यांना ते आकर्षित करणारं उत्तर जर आपण लिहिलं तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतात. त्यामध्ये आता याच्यात अपेक्षित उत्तर असं होतं की स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे, पंडित रमाबाई, डॉक्टर रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या. भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय दुर्लक्षित राहिला. त्यावर आधारित अधिक प्रकाश टाकणे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. आणि तिसरा जर याचा अजून एक मुद्दा काढायचा ठरवला तर तो असा, सन 1882मध्ये
प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी इतिहास लेखन समजले जाते. चुकीचं जोडी ओळखा याच्यामध्ये आपल्याला थोडासा अनुमान आलेलाच होता, कारण पंडित रमाबाई आणि स्त्री पुरुष तुलना अशी जोडी दिलेली होती, पण त्याच्यामध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाईंचा होता. आणि तसंच या टिपांमध्ये असे 3 पॉईंट जर आपण दिले तर प्रत्येक पॉईंटला 1 गुण असतो, 2 पॉईंटला 2 गुण मिळतील आणि एक आपण जादाचा पॉईंट लिहिला तर ते अधिक प्रभावित करतं पेपर तपासणाऱ्याला आणि आपल्याला एक चांगला आत्मविश्वास असतो की आपण हे उत्तर परिपूर्णरित्या लिहिलेलं आहे. तर असा हा दुसरा प्रश्न. आता पुढचा जो काही प्रश्न आहे, प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. ह्या प्रश्नात हाही थोडा पारंपरिकच प्रश्न आहे, म्हणजे अगोदरपासून आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्नाचा समावेश होता, पण या ठिकाणी थोडं स्वरूप बदललेलं आहे. पुढील प्रश्नांचे सकारण उत्तर लिहा. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. आता यामध्ये आपल्याला या ठिकाणी 4 प्रश्न दिलेले असतील, पण सोडवायचे आहेत कोणतेही 2. आणि गुण आहेत 4. म्हणजे आपल्याला 2 जादाचे प्रश्न दिलेले आहेत. आणि हा जो काही प्रश्न आहे हा ज्ञान आणि उपयोजन याच्यावर आधारित असा हा प्रश्न आहे. हा दीर्घोत्तरी लघुत्तरी स्वरूपातला प्रश्न आहे. आणि जसा आपण विचार केला होता की प्रश्नपत्रिका तयार करताना किंवा जे काही पेपर सेटर असतात यांच्यामध्ये जे काही यांच्या मनामध्ये जे काही संकल्पना असतात की सोपं, सहज, हा एक भाग थोडंसं कठीण आणि तिसरा प्रकार असतो आव्हानात्मक. तर हा जो काही प्रश्न आहे, पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा, हा एक आव्हानात्मक प्रश्न आहे आणि हा काळजीपूर्वकच सोडवला गेला पाहिजे. आता याच्यामध्ये प्रश्न एक नमुना प्रश्न आपण पाहू. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या, हा तिसरा आहे, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. आता या प्रश्नाचा उत्तराचा जर आपण विचार केला तर हा प्रश्न आहे 4थ्या प्रकरणातला, भारतीय कलांचा इतिहास. आता याचं कारण जे काही आहे की कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. याला जर आपण मुद्दे द्यायचे ठरवले तर 3 मुद्द्यांमध्ये याचंही उत्तर आपण लिहू शकतो. त्याच्यात पहिला मुद्दा येतो, कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते. या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का, हे त्यातील जाणकारच सांगू शकतील. त्यानंतर कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतील. आणि एकूण कला वस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. असे 3 मुद्दे जर आपण केले तर जे काही बोर्डाला अपेक्षित उत्तर असतं ते आपल्याला सहज लिहिता येतं. आणि सराव पेपर सोडवताना आपण अशा प्रकारचे, म्हणजे एका प्रश्नामध्ये 4 प्रश्न असतात, तर 4 उपप्रश्न असतात आणि अशा प्रकारचे 10 पेपर जर आपण सोडवलेले असले तर किमान 40 प्रश्न आपल्या हातून सोडवले जातात. आणि परीक्षेच्या वेळेला आपल्याला हा प्रश्न अजून सुलभ, म्हणजे सहजरित्या सोडवता येतो. जरी आव्हानात्मक असला तरी आपण बऱ्यापैकी यश याच्यामध्ये मिळवू शकतो. कारण आपण इतक्यातच विचार केला की प्रश्नपत्रिका सोडवताना ही एक कला आहे आणि याचा जर आपण बारकाईने विचार केला तर हा प्रश्न डोळ्यासमोर ठेवणं किंवा याचा अधिक सराव करणं हा गरजेचं आहे. आता जो काही प्रश्न 4था आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये, म्हणजे दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरं लिहा.
प्रश्न चौथा, दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न चौथा जो काही आहे तो आहे दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता ह्या प्रश्नामध्ये ज्ञान व उपयोजनावर आधारित हा प्रश्न प्रकार आहे. याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामधलाच एक 10 ते 12 ओळींचा उतारा दिलेला असतो, म्हणजे एक महत्त्वाचा पॅरेग्राफ दिलेला असतो. आणि आपण जर वर्षभरात किमान 2-3 वेळा पाठ्यपुस्तक वाचलेलं असेल तर खूप लवकर आपण या तिघही प्रश्नांचं उत्तर आत्मसात करतो. जे काही सहज सोपे प्रश्न आहेत त्यामध्ये आपल्याला हा उतारा खूप म्हणजे मदत करतो. याच्यामध्ये 10 ते 12 ओळींचा उतारा दिलेला असेल. आता मार्च 2020मध्ये जो काही पेपर झाला 21 मार्च 2020ला, त्यामध्ये जो काही उतारा दिला होता दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आणि सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग होतात. दशावतारी नाटके मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बुद्ध व कल्की या 10 अवतारांवर आधारित असतात. सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो. दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असते. नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असतो. काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या कृतीने होतो. 18व्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फड स्थापन केला होता. तो फड घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत असत. विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली. यामुळे मराठी नाटकांची पूर्वपीठिका दशावतारी नाटकांपर्यंत जाते. आता हा जर उतारा आपण बघितला तर हा आहे प्रकरण 6, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. आणि याच्यावर पहिले 2 प्रश्न वस्तूंच्या स्वरूपाचे असतील, तर तिसरा जो प्रश्न असेल, आता या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते दशावतारी नाटके हा कोणत्या राज्यातील लोकनाट्य प्रकार आहे. सहज याचं उत्तर लक्षात येईल की महाराष्ट्र. त्यानंतर दशावतारी नाटकाच्या सुरुवातीला सूत्रधार कोणाला आवाहन करतो, तर दशावतारी नाटकाचा सूत्रधार सुरुवातीला विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो. आणि याच्यामध्ये तिसरा जो प्रश्न दिलेला आहे, दशावतारी नाटकाच्या सादरीकरणाचे स्वरूप स्पष्ट करा. हा थोडा मुक्तोत्तरी प्रश्न आहे किंवा याच्यामध्ये स्वमत आपल्याला काय वाटतं उतार्यावरून त्याला अनुसरून याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर असे हे प्रश्न, दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असते. नाटकातील बहुतेक भाग पद्यमय आहे. काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकांच्या शेवटी हंडी फोडून दहीकाला वाहून आरती करणे या कृती होत असतात. तर अशा प्रकारचा हा चौथा प्रश्न आपल्याला खूप सोपा प्रश्न आहे. पाठ्यपुस्तकाचं 3-4 वेळा जर वाचन केलेलं असेल तर आपल्याला हा प्रश्न सोडवायला जास्त वेळ लागत नाही. आता येऊ आपण प्रश्न 5वा. आपल्या या प्रश्नपत्रिकेतील दीर्घोत्तरी स्वरूपाचा हा प्रश्न. आता या प्रश्नाला ज्ञान आकलन उपयोजनावर आधारित हा प्रश्न प्रकार. प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आता याला गुण आहेत 6 आणि कोणतेही 2 दिलेले असतील 4. आता याच्यामध्ये थोडं अपेक्षित असं आहे परीक्षा मंडळाला की दीर्घोत्तरी याचं उत्तर आहे आणि किमान
6 ते 7 पॉईंटमध्ये जर आपण याचं उत्तर दिलं तर अधिक प्रभावी ठरेल. आणि विशेष याच्यामध्ये काही द्विधा मनस्थिती निर्माण करणारे प्रश्न असतात. जसं आता मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. आता मार्क्सवादी इतिहास लेखन हा प्रश्न जो काही आहे हा दुसऱ्या प्रकरणातला प्रश्न आहे आणि नेमका कार्ल मार्क्स हे पहिल्या प्रकरणात त्यांचा आपण अभ्यास करतो. तर कुठेतरी आपल्या मनामध्ये थोडंसं गुंतागुंत निर्माण होते. असं काही खूप जास्त गुंतागुंत निर्माण होते अशातला काही भाग नाही, पण थोडे आव्हानात्मक जे काही प्रश्न आहेत किंवा ज्याला आपण कठीण प्रश्न प्रकार म्हणतो त्यातील हा प्रकार आहे. आता आपण ह्या प्रश्नाचा जर विचार केला मार्क्सवादी इतिहास लेखनाचा, तर त्यामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. इतिहास लेखन म्हणजे काय. आता पाठ्यपुस्तकात जर आपण बघितलं तर याचं उत्तर जे पॅरेग्राफमध्ये आहे त्याच्यातनं आपल्याला जे काही उत्तर अपेक्षित आहे. पहिला मुद्दा म्हणजे याच्यात जर आपण काही मुद्दे घेतले, मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. तिसरा मुद्दा, मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. आणि मार्क्सवादी वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सवादाच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला आपण मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काही 5 प्रश्न आहेत हे 5ही प्रश्न यांचा परिचय आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतला. त्याच्यानंतर जे काही तत्वांवर ही प्रश्नपत्रिका अवलंबून आहे, ज्या काही प्रश्न प्रकारांचा वापर या प्रश्नपत्रिकेमध्ये केलेला आहे, पाठ्यपुस्तकातील जे काही प्रकरणं आहेत त्याच्यात गुणांची विभागणी आपण बघितली, मूल्य संकल्पनांचा आपण विचार केला, प्रश्न प्रकारांचा आपण विचार केला आणि जे काही कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेमध्ये जे काही बदल आहे त्याचा आपण विचार केला. तर एक साधक बाधक चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका समजून घेण्यासाठी इतिहास विषयाचे जे काही 28 गुण आहेत आणि विकल्पासह जे काही 42 गुण आहेत त्यावर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विचार केलेला आहे. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र या विषयाचा परिचय करून घेऊ आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका जी आहे ती त्या विषयाचा अभ्यास करताना आपण सविस्तर करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्याला जर काही सूचना द्यायच्या असतील तर कमेंट्सच्या माध्यमातून अवश्य द्या. आपल्या कमेंट्स पाठवा आणि आपल्याला पुढील व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. Please subscribe and click notification bell. Thank you for watching my video.